नमस्कार. मी तुमच्यासमोर घेऊन आली आहे शोध स्वतःचा भाग 5. तुम्ही मला खूप भरभरून कौतुक देताय, त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम आभार मानते मी. पण खरंच त्यामुळे मला लिहायला खूप उत्साह येतो आणि वाचायलाही जास्त आनंद वाटतो. परवा बोलता बोलता सहज माझा मुलगा नील मला म्हणाला, मम्मा, आता या करोनाचा तर कंटाळा आलाच आहे, पण या कंटाळ्याचा पण कंटाळा आलाय. मला एकदम संदीप खरेंची कविता आठवली. त्याने ते लिहिलं होतं ना, आता शामी रोज रकाने, आता शामी रोज रकाने दिवसांचे भरतो. आत्ताच्या परिस्थितीत एकदम रास्त अशी कविता आहे. आणि त्याचा शेवट पण त्याने असाच केला होता की राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा. राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा. कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो. कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो. आणि खरोखरच आपल्या सगळ्यांची परिस्थिती ही अशीच झालेली आहे, मला असं वाटतं. कारण प्रत्येकाला या करोना काळाचा तसा तर कंटाळाच आलेला आहे. मी परवा मैत्रिणींबरोबर व्हिडिओवरती बोलत होते आणि त्या व्हिडिओवर बोलता बोलता एक मैत्रीण होती अमेरिकेमध्ये, दुसरी होती लंडनमध्ये. तर त्यावेळेला आमचा तारखांचा घोळ चालू होता. कोणी म्हणे 18, कोणी म्हणे 17, कोणी म्हणे 18, कोणी म्हणे 17. एकंदरीत ते आमचं चाललेलं होतं. मी मात्र एकदम गप्प होते, कारण मला हल्ली तारीख काय वार पण कळत नाहीसं झालेलं आहे. कारण की जीवन म्हणजे रहाटगाडगं एकसुरी झालेलं आहे. जीवनाला रहाटगाडगं का म्हणतात ते मला आता समजलं. आणि आपण म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून रहाट चालवणारा, डोळ्यांवरती झापडं बांधलेला हा एक बैल आहोत, असं कधी कधी मला वाटायला लागतं. त्याच्यात नाविन्य आणायचा प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतोच, पण तरी सुद्धा अनेक प्रयत्न करूनही हा कंटाळा आहे तो आपल्या पाठी उरतोच. 4 बोटं वर असा उरतो आणि तो अतिशय कंटाळवाणा आहे. मला असं वाटतं की कसला बरं कंटाळा येतो आपल्याला. रोज सकाळी उठल्या उठल्या, आता खरं म्हणायला गेलं तर उठतानाच पहिला प्रश्न आपल्या डोक्यात असतो, आता नाश्त्याला काय करायचं. कालचा भात उरलाय की काय, मग फोडणीचा भात करूया का. पोळी उरली असेल तर मग आपण पोळीचा लाडू करायचा का. पण हे दोन्हीपैकी काहीही जरी केलं तरी त्याचा काही उपयोग नाही, कारण की त्याच्या आणखीन एक काहीतरी गोष्ट करावीच लागणार आहे, कारण की ते काही सगळ्यांना पुरणार नाहीये. मग काल काय केलेलं पोहे म्हणजे आज पोहे चालणार नाहीत. या विचार चक्राची एकदा का चालू झाली गती की ती गती काही केल्या थांबतच नाही. पूर्ण वेळ आपल्या डोक्यामध्येच असतं, आता काय करायचं, आता जेवायला काय करायचं, आता आजचा मेनू काय करायचा, कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडत नाही. ह्या सगळ्या गोंधळाचा अतिशय कंटाळा आलेला आहे. आणि अगदी शेवटपर्यंत असं वाटतं की अरे बाप रे, आता बास झालं बुवा, आहे कधीतरी हे संपू दे. बरं, हे सगळं करताना म्हणजे ह्या सगळ्या कंटाळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपली रोजची जी आंघोळणी पडलेली कामं आहेत ती चालूच असतात. केर, लादी, कपड्यांच्या घड्या, भांडी घासणं, भांडी लावणं, अनेक का कामं आहेत ती सारखी चालूच असतात बाजूबाजूनी. आपलं आणखीन एक हे काम की आपण आता काय करायचं, कोणाला काय आवडेल, कमीत कमी त्रासदायक आपल्याला कोणतं होईल, कोणाचे डोळे कोणाचे त्यामुळे फुगवा फुगवी होणार नाही, या सगळ्या विचारांनी अगदी बरोबर असं आपण गुंतून गेलो या सगळ्यामध्ये. मला असं वाटतं की कंटाळा म्हणजे काय असावं बरं, आणि तो काय येतो. कारण की आपल्याला कुठे जाणं येणं नाही, आपण घरात बसलोय, रुची पालट नाही, हॉटेलिंग नाही. गेला बाजार आपण घरातल्या 4 माणसांचं सोडून बाकीच्यांचं तोंड सुद्धा बघत नाही. एकदा वाटतं रविवारी तरी एक दिवस तरी मोकळी कसावी ना हॉटेलिंग करायला, खवय्येगिरी करायला. पण ती सुद्धा महिनाभर मिळेल अशी काही मला तरी वाटत नाहीये की ती आपल्याला ते मिळू शकेल. हे कंटाळादायक आपलं बरं असतं, त्याला नाही लॉकडाऊन नाही सोशल डिस्टन्सिंग. एकदा एकाला कंटाळा आला की जांभई कशी लगेचच्या लगेच दुसऱ्याला, नंतर तिसऱ्याला येत जाते, तसं सगळ्यांना कंटाळा येत जातो. कंटाळ्याची साथ येते असं मला वाटतं. पण कंटाळा म्हणजे नेमकं काय, याचा जेव्हा शोध घ्यायला मी सुरुवात केली
तेव्हा मला असं जाणवलं की शरीर जेव्हा मनाचं ऐकत नाहीसं होतं ना, आणि मन जेव्हा बुद्धीचं ऐकत नाहीसं होतं, त्यावेळेला कंटाळा येतो. आता ही व्याख्या खरी आहे की खोटी आहे मला माहिती नाही, पण माझ्यापुरती तरी तीच खरी आहे. कारण की माझं मन काही बुद्धीचं ऐकत नाही आणि मनाने सांगितलेलं काही शरीर ऐकत नाही, आणि मग भयंकर चिडचिड होते, कंटाळवाणं होतं, वैतागवाणं होतं, हे सगळं काय काय होतं. लहानपणी काही कंटाळा कुठे आलेला मला आठवत नाहीये. समजा मी आईच्या पाठीशी भुणभुण करायला लागले तर आई मला सांगायची, जा बरं मेधा, जा जरा वाडीत जाऊन चक्कर टाकून ये, सकाळी सुपाऱ्या गोळा करायच्या राहिल्या होत्या ना, त्या जरा बघ, असल्या तर घेऊन ये. किंवा मग संध्याकाळची वेळ असेल तर सांगायची, हे बघ जास्वंदीच्या कळ्या उमलायला आल्या असतील, त्या घेऊन ये, म्हणजे उद्या सकाळी उठल्या उठल्या देवाला व्हायला येतील, आता आल्या आल्या पाण्यामध्ये ठेव. आणि एकदा का निसर्गाच्या सानिध्यात गेलं की त्या कंटाळ्याचा कुठे निचरा होतो, कुठे तो नाहीसा होतो ते काही समजायचं नाही. मोठं झाल्यावर मैत्रिणी होत्या, टाकली सायकलवर टांग आणि निघालो बाहेर. मग त्यानंतर विंडो शॉपिंग होतं, मैत्रिणींबरोबर कॉफी शॉप होतं, काही ना काहीतरी आपण करत असू की कंटाळा जाण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाययोजना मिळत होती. पण ह्या करोना काळामध्ये कंटाळा जाण्यावरती काहीही उपाययोजना मिळण्याची सुतराम शक्यता मला वाटत नाही. हां, काही आपण उपाय तात्पुरत्या का होईना करतोय. त्या सगळ्यात महत्वाचा साथी म्हणजे मोबाईल फोन. त्या मोबाईल फोन असल्यामुळे आपल्याला थोडं तरी त्यातल्या त्यात एक राहत म्हणतात, एक त्याच्यावरती निराकरण म्हणतात, तशा प्रकारचं काही ना काहीतरी स्वरूपात ते मिळतंय. त्याप्रमाणे आपल्याला इंटरनेट आहे, का होईना व्यायाम करू शकतो, थोडीशी गाणी ऐकू शकतो, दूरदर्शनवरती मालिका बघू शकतो. पण हल्ली दूरदर्शनच्या मालिका सुद्धा अशा येतात ना, जुन्या काळातल्या येतात, त्यामुळे नॉस्टॅल्जिकच व्हायला होतं. अरे, ही मालिका चालू होती तेव्हा आपण कितवीत होतो, मग त्यावेळेला आपण काय करत होतो, मग आपल्याला आई बाबा काय ओरडत होते, किंवा आपण कशा प्रकारे त्याच्यावरती टीका करत होतो, आणि आता आपली काय परिस्थिती आहे, किंवा आता आपली काय मतं आहेत, हे असं उगाचच मनात चालू राहतं. आणि हे सगळं जरी केलं, व्यायाम करून जरी आपल्याला घाम गाळून गेला, तरी सुद्धा शेवटी तो प्रश्न उरतोच की आता रात्रीच्या जेवणाचा मेनू काय. आणि हे काही कोड मला काही केल्या सुटत नाही, आणि मला असं वाटतं माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना पण हे कोड अजूनपर्यंत सुटलेलं नाहीये. त्यामुळे मला हाही एक शोध लागला की अशी जी काही कोडी असतात ती न सुटण्यासाठीच असतात. कधीतरी एकदा मनात येतं एकदम घोषितच करून टाकावं की मी उद्यापासून सेल्फ क्वारंटाईनला जाणार आहे. मग कसं बरं ना, आपली रूम सेल्फ कंटेंट, गाणी, पुस्तकं, तयार जेवण, दूरदर्शनच्या मालिका, इंटरनेट, आणि काम काही नाही. त्यामुळे किती मजा. आणि मग हळूच दरवाजा किलकिला करून बाहेर बघायचं की बाहेरच्यांची कशी धावपळ चालली आहे. हा काय मजा ना. पण हे माझं स्वप्नरंजन एका क्षणात खळकन फुटतं. कारण की अंतर्मन विचारतं उद्यापासून ठीक आहे ग, पण आज रात्रीच्या कंटाळ्याचे मेनू काय. अहो, कंटाळ्याचा मेनू नाही, रात्रीच्या जेवणाचा मेनू काय. त्यामुळे जेवणाचा मेनू, नाश्त्याचा मेनू, दुपारच्या जेवणाचा मेनू, सगळ्यांना आवडेल असा मेनू, आपल्याला कमी त्रास होईल असा मेनू, हा मेनू काही कुठच्या कुठे काही केल्या सुटत नाही, आणि त्याचा भयंकर कंटाळा येतो. एक मात्र नक्की केले बरं का मी, तुम्ही पण करा पाहिजे तर, की हे लॉकडाऊन संपलं की मीच काय, आमच्या घरातला प्रत्येक माणूस आपापल्या आवडीप्रमाणे बॅकपॅक करून घराबाहेर कुठेही फिरायला जाणार आहे. अशा ठिकाणी फिरायला जाणार आहोत आम्ही सगळेजण की एकमेकांचं तोंड सुद्धा बघायला लागू नये. याला आम्ही सोशल क्वारंटाईन असं म्हणतो. म्हणजे एकमेकांचं तोंड न बघता इतरांची तोंड बघणं म्हणजे सोशल क्वारंटाईन. तर अशा प्रकाराने आम्ही हे नियोजन केलेलं आहे, आणि या नियोजनामध्ये अनेक जागा अशा माझ्या मनासमोर यायला लागलेल्या आहेत, आणि त्या नियोजनाच्या आशेवरती बसून आत्ता या क्षणाला माझा कंटाळा फिरायला गेलेला आहे. आणि तेव्हाच मी आता तुमच्याबरोबरच्या शोधमालेची, या शोध स्वतःचा या लेखमालेची सांगता करतेय, कारण नाहीतर तुम्हीच मला कंटाळाल. 5 भाग झालेले आहेत. आता आपण इथेच थांबूया. आणि विवेक यांनी मला स्वतःला शोधायची संधी दिली आणि पहिला भाग प्रसारित केला, त्याबद्दल त्यांचे आभार. तुम्ही सगळ्यांनी माझं कौतुक केलं,
मला उत्तेजना मिळाली, त्यामुळे लिहायला, बोलायला, तुम्हाला सांगायला, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि अशी काय मी तुम्हाला सोडणार नाही बरं का. जरी तुम्हाला कंटाळा येऊ न देता पण मी पुढची लेखमाला घेऊन येतेय थोड्या दिवसामध्ये, आणि त्याचं नाव असणार आहे अंत्योदय. अंत्योदय, करण्यासारखं काहीतरी, करण्यासारखं काहीतरी. तेव्हा आपण पुन्हा लवकरच भेटूया. पण आत्ता तरी या शोधाच्या आपण जो मागोवा घेतला त्या मागोव्यातनं आपण रजा घेऊया. खूप खूप धन्यवाद. लवकरच हा करोना काळ संपेल, पण तोपर्यंत स्वतःला सांभाळा. नमस्कार.